माझ्या तालुक्यातील गोरगरीब दीनदुबळ्या जनतेला चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा भेटली पाहिजे, त्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करीत हा शब्द दिला होता मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी। साल होतं 2019 आणि ठिकाण होतं पोटोबा महाराजांचं मंदिर प्रांगण वडगाव मावळ येथे। आणि आज तोच शब्द खरा ठरताना दिसतोय। मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या प्रयत्नाने कानेफाटा आणि लोणावळा या ठिकाणी 2 उपजिल्हा रुग्णालय सुरू होत आहे। त्यातीलच माझ्या मागे जर आपण पाहू शकता कानेफाटा येथील हे रुग्णालय अत्यंत भव्य दिव्य बसलेली इमारत काही दिवसांमध्ये नागरिकांच्या सेवेमध्ये सुरू होणार आहे। ही रुग्णालय एखाद्या खाजगी हॉस्पिटलला लाजवेल अशी इमारत आहे आणि या इमारतीत देखील नागरिकांना अनेक सुविधा भेटणार आहेत। या नक्की सुविधा काय असणार आहेत, या इमारतीचं वैशिष्ट्य काय असणार आहे, इतर दवाखान्यांपेक्षा या ठिकाणी अत्यंत कमी पैशामध्ये कोणत्या सुविधा पुरवणार आहेत त्या आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग आपण या रुग्णालयाचा सुरू होणाऱ्या रुग्णालयाचा एक फेट फरका मारू आणि जाणून घेऊया या रुग्णालयात मिळणार असणाऱ्या सोयी सुविधांबद्दल। इमारत आहे खाजगी हॉस्पिटलला मावळ तालुक्यातल्या खाजगी हॉस्पिटलला लागेल अशा प्रकारच्या या हॉस्पिटलचं सुरुवातीपासून जे काम हाताळतात ते प्रोजेक्ट मॅनेजर आपल्यासोबत आहेत। काय सांगताल, अत्यंत भव्य दिव्य असं हॉस्पिटल सुरू होतं आहे, कशा प्रकारच्या हॉस्पिटलची रचना असणार आहे? आता आपलं 1,42,000 स्क्वेअर फूटचं काम आहे टोटल पूर्ण। तर त्याच्यामधले आपलं सर्व काम इंटरनल आउटरचे रोड हे सगळं पूर्ण झालेले आहे। तर पुढच्या 15 दिवसामध्ये आपण हे हँडओव्हरच्या हिशोबाने सर्व देणार आहोत। तर आत्ता खाली ग्राउंड फ्लोअरला जर पाहायला गेलं तर आपल्या OPDचे सेक्शन सर्व ग्राउंड फ्लोअरला असणार आहेत, जिथे की आपले डॉक्टर लोक वगैरे हे सर्व परमनंटली राहणार आहेत। आणि मेडिकल स्टोअर वगैरे रिसेप्शनिस्ट या सर्व गोष्टी ग्राउंड फ्लोअरला असणार आहेत। आपल्या फर्स्ट फ्लोअरला जर आपण गेलो तर फर्स्ट फ्लोअरला आपला OTचा सेक्शन आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे जे सर्जरी वगैरे असतील त्या सर्व सर्जरी ह्या फर्स्ट फ्लोअरला होणार आहेत। त्याच्यामध्ये 2-3 वॉर्ड आपण एक्स्ट्रा दिले आहेत महिलांच्या प्रसूतीसाठी आणि त्याच्यासाठी। तुम्ही सेकंड फ्लोअरला ज्यावेळेस जाताल तर सेकंड फ्लोअरला जनरल वॉर्ड म्हणजे जेवढे जे वॉर्ड आहेत एक्स्ट्रा तर ते सर्व आपले सेकंड फ्लोअरवरती आहेत। त्याच्यामध्ये जनरल वॉर्ड आहे, मेल फिमेल यांच्यासाठी, महिलांसाठी आणि पुरुषांसाठी वेगळे सेपरेट वॉर्ड आहेत। आणि दुसरं म्हणजे व्यवस्थित प्रत्येकाला असं सेपरेट रूम टाईप त्यांनी करून दिलेलं आहे। प्रत्येकाला टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था प्रत्येक ठिकाणी केलेली आहे। वॉटर फिल्टरची व्यवस्था सर्व बाजूने केलेली आहे। जिन्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला वॉटर फिल्टर आणि त्या सर्व गोष्टी मिळणार आहेत। त्याच्यामध्ये फायरचे सिस्टम असेल, फायर लाईन आपण व्यवस्थित केलेले आहे, फायरची स्टेअरकेस वगैरे व्यवस्थित बनवलेली आहे आपण। बाहेरून आपलं पूर्ण HPLचं पॅनलिंग केलेलं आहे, जेणेकरून आपल्या बिल्डिंगचं एलिव्हेशन आणि बिल्डिंग अशी ॲट्रॅक्टिव्ह आपली पूर्णपणे दिसत आहे त्याच्यामुळे HPL केल्यामुळे। वरती पण आपण रूफला जे आहे ते टेन्साईल फॅब्रिकचं चांगल्या प्रकारे यूज करून चेअर आहे, त्याच्यामध्ये ॲडमिन ऑफिस आहे, जे तुमचे अँटी चेंबर रूम जे मेन डॉक्टर आहेत त्यांच्या ऑफिसेस वरती आहे, तिथे CCTVचा ॲक्सेस वगैरे पूर्ण असणार आहे। त्याच्यावरती कॅन्टीन आहे, किचन आहे, तसेच ॲडिशनल वॉर्ड पण आपण त्यांच्यासाठी दिलेला आहे। बेसमेंटमध्ये संपूर्ण आपण पार्किंगची व्यवस्था केली आहे। तसेच बाहेरचं जे रोड वगैरे आहेत तिथे पण आपण पार्किंग वगैरे हे पूर्ण केलेले आहे। आता आपलं कंपाऊंड वॉल 100% कंप्लीट झालेली आहे। इंटरनल पण काम जे आहे ते आपलं 95% कंप्लीट झालेलं आहे। फक्त आता आपले कलरचं फायनल कोटिंगचं काम चालू आहे आणि डीप क्लिनिंगचे काम चालू आहे, जे पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये पूर्ण होऊन जाईल आणि बिल्डिंग आपल्याला येत्या ऑगस्टमध्ये हँडओव्हर केली जाईल आमच्याकडे। हे साधारणतः किती बेडचं हॉस्पिटल? हे आता याच्यामध्ये 2 सेंटर आहेत। एक 100 बेड हॉस्पिटल एक आहे, ते एक सेंटर वेगळं आहे आणि ट्रॉमा केअरचं 50 बेडचं ते एक सेपरेटमध्ये आहे। असं टोटली जर एकत्र केलं तर कमीत कमी आपलं 150 बेडचं 150 खाटांचं आपलं हॉस्पिटल आहे।
काही सुविधा ज्या असणार आहेत तर जे मोठे आजार आहेत त्याची सुविधा इथे भेटणार आहे? हो, सर्व प्रकारच्या सुविधा आपल्या इथे भेटणार आहेत. याच्यामध्ये एक्सरे रूम आहेत, सोनोग्राफीची सुविधा आपल्याला भेटणार आहे, डायलिसिसची सुविधा भेटणार आहे, ऑपरेशन थिएटरची सुविधा भेटणार आहे, सर्व मेडिकल स्टोअर जे काही गोळ्या औषधं लागणार आहेत ह्या सर्व भेटणार आहे. तसेच तुम्हाला प्रसूतिगृहासाठी, डिलेवरीसाठी याच्यासाठी सेपरेट वॉर्ड पण केलेले आहेत आतमध्ये. सेमी प्रायव्हेट VIP रूम बनवलेले आहेत वरती. जर VIP कोणी गेस्ट असतील तर त्यांच्यासाठी पण आपण व्यवस्था केलेली आहे. बाहेर पोस्टमॉर्टमचं पण आपण सेपरेट एक युनिट बनवलेलं आहे, जेणेकरून ते पोस्टमॉर्टमला जे कोणी येईल ते बाहेरच्या बाहेरच पोस्टमॉर्टम होऊन त्याचा रिपोर्ट तिथं दिला जाईल. आणि 100 पीपलसाठी एक किचन पण आपण बाहेरच्या आवारामध्ये तयार करतो की जेणेकरून बाहेरच्या बाहेर त्यांना तिथे सगळं चहा पाण्याची व्यवस्था होईल. तसेच आतमध्ये सुद्धा स्टाफसाठी आणि यांच्यासाठी आपण किचनची आणि कॅन्टीनची सुविधा आतमध्ये सुद्धा केलेली आहे बिल्डिंगच्या आतमध्ये. केअर सेंटरचं आहे, याच्यामध्ये डायलिसिसची युनिट, त्यांची OT वगैरे जे इमर्जन्सी केसेस त्या संपूर्ण ट्रॉमाच्या याच्यामध्ये असणार आहे. आणि जे 100 बेड आहे त्याच्यामध्ये असणार आहे. आता आपण जिथे उभे आहोत हा ट्रॉमा केअर सेंटरचा विभाग आहे. यांचं आता मटेरियल वगैरे आलेले बेड्स वगैरे तर त्यांनी इथं ठेवलेले आहे त्यांचं स्टोअर करून बेड वगैरे. आणि तसेच या समोरच्या रूममध्ये त्यांनी त्यांचं दुसरं साहित्य जे आहे म्हणजे स्ट्रेचर वगैरे असतील किंवा त्यांच्या खुर्च्या वगैरे असतील ते सर्व या तुम्ही म्हणताय की मध्ये 31 तारखेपर्यंत तुम्हाला हे हँडओव्हर करून द्यायचं आहे. हो, तर हे 31 तारखेपर्यंत पूर्ण होईल असं तुम्हाला वाटतंय का? ज्या हो, पूर्ण होऊन जाईल आमचं 31 तारखेपर्यंत. कारण आमचा आता फक्त कलरचा फायनल कोट राहिलेला आहे इंटरनल मध्ये. आणि बाहेरच्या याच्यामध्ये तर आमचं रोड वगैरे सर्व पूर्ण झालेले आहे. फक्त मार्किंग वगैरे त्याचे कलरचे पेंट जे आहेत त्याच्यावरती डायरेक्शन दाखवायचे राहिलेले आहेत. बाकी हे त्यांचं साहित्य संपूर्ण आलेलं आहे. हे जे आहे हे आपण पाहतो तर ट्रॉमा केअर सेंटरचे जे साहित्य आहे ते या ठिकाणी आहे. हे जे बेड आहेत ते ट्रॉमा केअर सेंटर हे तालुक्यामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. इमर्जन्सी ज्या सर्व्हिसेस असतात त्या या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे जनरल वॉर्डचं म्हणजे अगदीच खोकला सर्दीपासूनचं पेशंट तर मोठ्या आजारापर्यंत पेशंट या ठिकाणी ॲडमिट होऊ शकतं. आपण जर बघितलं तर या भागामध्ये काय आहे नक्की? या भागामध्ये पाण्याचा भाग दिसतोय, फिल्टर वगैरे लावलेले, इथे फिल्टर वगैरे लावलेले आहे. डायलिसिसचं हे डायलिसिसचं युनिट आहे. या डायलिसिसच्या युनिटमध्ये पूर्णपणे फिल्टरेशन करून पूर्ण व्यवस्थित अशी ट्रीटमेंट आणि एक स्वच्छता व्यवस्थित अशी ट्रीटमेंट इथं दिली जाणार आहे. देश तालुक्याच्या मध्यवर्ती म्हटलं तरी चालेल. ग्रामीण भाग या परिसराच्या आजूबाजूला जास्त आहे, आदिवासी बांधव या भागामध्ये जास्त आहे. कोणत्या प्रकारची अजून सुविधा असेल किंवा हॉस्पिटलमध्ये लिफ्ट असेल किंवा जाण्यासाठी जाण्यासाठी किंवा एखाद्या पेशंटचे नातेवाईक जर त्या ठिकाणी राहणार असेल तर त्यांची सुविधा कशा प्रकारे करण्यात आली? इथे आपल्याकडे 2 लिफ्ट आपण आता स्टार्टिंगमध्ये देत आहोत त्यांना यूज करण्यासाठी. दोन्ही बाजूच्या जिन्यांमध्ये लिफ्टची सुविधा ही केलेली आहे. तसेच इंटरनलमध्ये रॅम्पचा पण आपण यूज केलेला आहे, जेणेकरून जे वयस्कर असतील त्यांच्यासाठी आपण हा इंटरनलचा रॅम्प तयार केलेला आहे. आणि दोन्ही बाजूला आपली जिने आहेत आणि त्याच्यासाठी आपण लोकांना येण्यासाठी याच्यासाठी लिफ्टची पण व्यवस्थित अशी सोय केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो विषय असतो तो फायरचा विषय असतो, अग्निशामक दलाचा विषय असतो. त्यासाठी कशा प्रकारच्या काळजी घेण्यात आली? तर त्यासाठी आपण प्रत्येक याच्यामध्ये पॅसेजमध्ये प्रत्येक रूम्समध्ये असे फायरचे पॉईंट्स वगैरे लावलेले आहेत, जेणेकरून थोडी आग वगैरे जरी काय लागली तर ते असं आपण युनिट बसवलेलं आहे त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये पुल डाऊन केलं की अलार्म वगैरे सिस्टीम आहे याच्यामध्ये पूर्ण. हे यांचे डक्ट आहेत फायरचे. हे फायरच्या डक्टमध्ये पूर्ण आपल्या लाईन्स वगैरे असून ते पाईप वगैरे पूर्ण याच्यामध्ये आहे, जेणेकरून तुम्हाला आग विझवण्यासाठी त्वरित तिथे ॲक्सेस दिलेला आहे पूर्ण. तसेच फायरचे आपण स्टेअरकेस याचा वापर आपण फायरच्या याच्यासाठी करणार आहे. एमर्जन्सी याच्यामध्ये यालाही करून आपण फायरचं हे पूर्ण करू शकतो. असंच हा जिना करून आपला फायरची स्टेअरकेस म्हणून आपण यूज करणार आहे. संपूर्ण टॉप टेरेसपर्यंत या प्रकारचे फायरचे सेफ्टी डोअर बसवलेले आहे. याचा उपयोग काय नाही? याचा उपयोग असा आहे की हा झोन रेड झोनमध्ये येतो. तर फायर लागल्यानंतर किंवा
आग लागल्यानंतर साईडवरती तर या दरवाजातून बाहेरच्या साईडला आग जात नाही, आतल्या आतमध्ये होते आणि अलाराम सिस्टीम हे पूर्ण सिस्टमॅटिकली आणि याच्यावरती केल्यामुळं लगेच अलाराम कनेक्ट होतात तुरंत आणि तुमचं स्प्रिंकलर वगैरे विदिन सेकंडला ते चालू होणार. जर आग वगैरे काय लागली किंवा धूर वगैरे आले त्याचे तुमचे अलाराम वाजायला चालू होणार, स्प्रिंकलर फुटणार, पाणी वगैरे तुरंत येऊन ते आग लगेच पेटवण्यात येईल. खरं तर हे उपजिल्हा रुग्णालय आहे, सर्वसामान्य नागरिकांसाठी बनवलं जात आहे, परंतु त्याच्यामध्ये अत्याधुनिक पद्धतीने ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतात आहे, ज्या खाजगी हॉस्पिटलमध्ये असतात त्या सगळ्या टेक्नॉलॉजी या हॉस्पिटलमध्ये वापरण्यात आल्या. फक्त नागरिकांच्या आरोग्याचा जो प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांचा जो अत्यंत महत्त्वाचा आहे तो मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून सोडवण्यात येतोय. आणि अशा प्रकारे मावळचे आमदार सुनील अण्णा शेळके यांनी दिलेला शब्द पाळला आहे आणि गेल्या आगामी काळामध्ये याच कानेफाटातील उपजिल्हा रुग्णालयाचं साधारणतः 150 बेडचं हॉस्पिटल सुरू होतं आहे. अत्यंत भव्य दिव्य असलेली इमारत, मी पुन्हा पुन्हा सांगतोय, खाजगी हॉस्पिटलला लागवेल अशी देखणी इमारत आणि फक्त इमारतच नाही तर या इमारतीमध्ये सुसज्ज अशा सुविधा देखील मावळ तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांना मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून आगामी काळामध्ये भेटणार आहे. कॅमेरामॅन दत्ता माळस्करसोबत मी सचिन शिंदे, कानेफाटा मावळ.